हाय गाईज, मी आलो आहे आज कोकणामध्ये शिमग्याला आलो आहे। शिमगा इकडे खूप मोठ्या पद्धतीने साजरा होतो। तर गाईज माझ्यासोबत माझे काका पण आहेत। तर आता आम्ही निघालो आहे तिकडे जायला। तर आता आम्ही तिकडे पोहोचूच थोड्या वेळात। तर गाईज आत्ता आम्ही इथे पोहोचलो आहे। तर आम्ही इकडे आलो आहे। तर इथे मला खूप मस्त वाटतंय, खूप पब्लिक आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर ते वाजवणं, ती पिपाणी खूप मस्त वाटतं गाईज पाहून। तर गाईज आपण आता थोड्या वेळामध्ये आपण मंदिरामध्ये जाणार आहेत। तर आता आपण थोड्या वेळात आपण मंदिरामध्ये पोहोचूया। पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो समोर अजून काय कार्यक्रम आहेत ते। क्षेत्रामध्ये सर्वांचं स्वागत करत आहोत वेदश्री ग्रामस्थ यांच्या वतीने। धन्यवाद। तर गाईज आत्ता आम्ही सर्व निघालो आहेत, पालखी वगैरे घेऊन मंदिरातून बाहेर निघालो आहे। तर सर्व लोक निघालेली आहेत। तर आता आम्ही पुढील काय कार्यक्रम आहेत ते आता आम्ही तुम्हाला दाखवूया। तर रस्त्यामध्ये आता खूप लोक आहेत, पालखी पण आहे, लोक नाचत वगैरे चालले आहेत। तर गाईज तुम्हाला थोड्या वेळात मी पुढचं दाखवतो। गाईज मी पहिल्यांदा शिमग्याला इतकी गर्दी बघितली की लोक नाचत पालखीच्या सोबत जातात आणि खूप आनंद आहे कोकणामध्ये। गाईज तुम्ही पण नक्कीच जा कोकणामध्ये। गाईज माझं तोंड खूप काला पडला आहे कारण की मी खूप उन्हामध्ये होतो, त्यामुळे गाईज मी काला झालो, नाही तर तुम्हाला वेगळंच काय वाटेल।
तर गाईज मला तर कोकणातला शिमगा खूप आवडला. मी परत कोकणामध्ये शिमग्याला जाईल आणि तुम्ही पण गाईज खरंच शिमग्याला जा कोकणामध्ये. कोकणाच्या शिमग्याचा आनंद घ्या आणि तुम्ही इतकं भारी वाटेल ना तुम्हाला पण कोकणाच्या शिमग्याचं खूप मस्त वाटेल गाईज. तर गाईज तुम्ही पाहू शकता का कोकण पट्ट्यामध्ये कशा रीतीने होळी साजरा करतात आणि तुम्ही शिमगा बोललं तर कोकण पट्ट्यामध्येच खूप 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 सुंदर असं शिमगा साजरा करतो. मी कंटिन्यू 2 दिवस इथे होतो तर 2 दिवसामध्ये मला खूप आनंद मिळाला. आणि जर का तुम्हाला गाईज इकडे यायचं असेल तर कोकण पट्ट्यामध्ये तर होळीला नक्कीच या. व्हिजिट तुम्ही माराल तर होळीलाच माराल. गाईज पाहू शकता तुम्ही. आपल्यासोबत आपले दादा पण आहे. दादा आज तुमच्या इकडे आलो तर तुम्ही आम्हाला काय काय सांगू शकतो? दरवर्षी आमच्या इकडे महाडमध्ये होळीचा सण साजरा होतो. तर अतिशय आनंदाने हा सण आम्ही पार पाडतो. सगळे मुंबईकर, सगळे पुणे मंडळी सगळ्या आमच्या इकडे येतात देवाच्या दर्शनासाठी. आमच्या देवाचं नाव भैरी जोगेश्वरी असं नाव आहे आमच्या देवांचं आणि आम्ही हा सण दरवर्षी आनंदाने साजरा करतो. पण आपल्या कोकणी भागामध्येच असं सण साजरा करतात. आपल्या कर्जत आणि मुंबई साईडला पण असं सण जर का साजरा केलं तर कसं वाटेल तुम्हाला? अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जर असं जर सण प्रत्येक ठिकाणी साजरं झालं तर मुंबईमध्येही सगळे लोक हौशी आहेत. अशा कार्यक्रमासाठी सगळ्यांना वेळ आहे. फक्त एवढंच की त्यांना ते करण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी जे मोठी लोक आहेत त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, मार्गदर्शन दिलं पाहिजे. तर हे कार्यक्रम मुंबईपर्यंत होऊ शकतात. मुंबईमध्ये सुद्धा पालख्या वगैरे मिरवणूक निघतात. त्या टायमात तुम्ही हे कार्यक्रम करू शकता.
तर गाईज तुम्हाला कसं वाटलं शिमगा आणि कसं लोक नाचत वगैरे होते तुम्ही पाहिलंच असेल गाईज. खूप भारी वाटलं मला पण गाईज. इथे आलो मला आनंद भेटला. कोकणाचा शिमगा खूप मस्त शिमगा आहे. आपल्या इकडे पण असं शिमगा यायला पाहिजे. गाईज तुम्ही पाहू शकला असाल का त्याने वाजवता पैसे कशा रीतीने उचलले गेले. आणि गाईज कोकणामध्ये आल्याशिवाय शिमग्याची मजा समजत नाही. हे मात्र मला कोकणामध्ये आल्यानंतरच समजलं. कारण की गाईज कोकणामध्ये येऊन शिमग्याची मजा जो घेतो ना तेच खरं आनंद. तुम्ही पाहू शकलाच त्या दादाने किती सुंदर प्रकारे ते पैसे उचललं. आणि जसं मी तुम्हाला प्रत्येक कार्यक्रम दाखवतोच तर असंच आपल्या चॅनेलला तुम्ही येत जावा. आणि गाईज कंटेंट आपलं चालूच आहे तर कंटेंट मी सुरू करतोयच. तर तसेच थोडं तुम्हाला माहिती पण गाईज शिमग्याबद्दल सांगतो. तर तुम्ही गाईज माझ्या चॅनलला जर काही नवीन असेल तर तुम्ही प्लीज फॉलो सबस्क्राईब आणि लाईक आणि ते काय म्हणतात गाईज ते पण करा थोडं. कारण की मला खूप गरज आहे गाईज. कारण की चॅनेल माझा एक हॅक झालेला आहे. दुसरा चॅनल आहे तर दुसरा चॅनल जर काय मोठ्या प्रमाणे मोठा यूट्यूबर दिसायला पाहिजे तर आपल्याला आपली ओळख गाईज ठेवायलाच पाहिजे. गाईज आपला एक मोठा यूट्यूबर म्हणून ओळखले जातात संजू दादा म्हणून. ते पण आता गाईज आलेले आहे तिथे. तर ते तुम्हाला मी दाखवतोच गाईज. आज मला मोठे यूट्यूबर आज इथे आल्यावर मिळाले आणि भेटले. तर गाईज मी आता तुम्हाला संजू दादा आहेत ना यूट्यूबर ते तुम्हाला दाखवतो. मी कर्जतशी आलो आहे. हो कर्जतला राहतो. तर मी आज कार्यक्रमाला आलेलो तर मला तुम्ही दिसले. तर मी तुमचे व्हिडिओ तर रोज बघतोच. तर कंटेंट वगैरे चांगले असतात. व्हिडिओ कॉमेडी असतात आणि रील्स वगैरे छान असतात तुमच्या. तर मला इथे आल्यानंतर एवढं भारी वाटलं ना तुम्हाला बघून का मी बाजूला मला वाटलं नव्हतं काय तुम्ही इथे मला मिळाल. पण मी बाजूला त्या दादाला विचारलं नक्की हा संजू दादाच आहे का. तर ते हा बोलले. तर आता तुम्ही काय सांगू शकता तुमचे एवढे बिग फॅन. तीच मोठी गोष्ट आहे भाई. आपला फॅन आपल्याला भेटायला येतं ती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आता तुमचे एवढे बिग फॅन आहेत तर तुम्ही काय सांगू शकता त्यांना. नाही मी हेच बोलू शकतो की खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचे व्हिडिओ बघता आणि आम्हाला एवढं प्रेम देतो. तर मला असं वाटतं आज तुमच्यासोबत एक सेल्फी तरी काढावं. अरे यार बस काय काढ ना सेल्फी.
तर गाईज तुम्हाला कसा वाटलं शिमगा? कोकणामध्ये शिमग्याची पद्धत आणि कोकणाचं जे वैशिष्ट्य आहे कार्यक्रमाचं ते तुम्हाला कसं वाटलं गाईज? मस्त वाटलं असेल तर कमेंट, लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका गाईज. तसंच आपल्या मुंबईमध्ये पण कोकणामध्ये जशा पद्धतीने शिमगा साजरा करतात तसं आपल्या मुंबईमध्ये का नाही करत गाईज? तुम्ही विचार करा की जर की कोकणामध्ये अशा पद्धतीने शिमगा प्रत्येक सण साजरे करतात तसंच आपल्या मुंबईमध्ये शहरामध्ये का करू शकत नाही गाईज? एकदा तुम्ही मुंबईमध्ये सण असं साजरं केलं तर गाईज आपल्याला गावाकडची खूप आठवण येईल. बाय बाय गाईज, लव यू.